कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नक्की कशापासून बनली आहेस तू लीला? खाली दुर्गा मुद्दामून तुला हरवण्यासाठी तसं खेळली, तिच्यामुळे तुला इंजुरी झाली, पण तरी तू तिला काहीच बोलली नाहीस। हळू डन। थँक्यू। आता किचन मध्ये काम करायचं नाही, पाण्यात हात घालायचा नाही, आता सेप्टिक होईल। एजे अहो, छोटीशी जखम आहे, किती काळजी कराल? काळजी घ्यावी लागेल लीला, पुढचा तू काम करायला जाशील आणि अजून खराब होत बसेल। आम्हा बायकांना सवयच असते अशा छोट्या मोठ्या जखमांची, त्यात काय? किचन मध्ये काम करायचं तुझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स मला आहे, So त्यामुळे ऐकायचं। आज काय स्पेशल आहे का? एवढी का रेडी होते? गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग एजे। नक्की काय चाललंय याचं? हे काय आज परत मनेला भेटायला जाणार आहे? आज काय प्लॅन? प्लॅन काही नाही, नेहमीच रुटीन। कुठे बाहेर चाललीस? नाही बाहेर नाही, म्हणजे ऍक्च्युली मी आजींना म्हणाली होती की आज त्यांना देवघर आवरायला मदत करी, त्यामुळे घरीच असेल। अच्छा, म्हणजे आज लीला कुठेच बाहेर जाणार नाहीये, म्हणजे फायनली मन्यानी तिची पाठ सोडली आहे। ठीक आहे, मी ऑफिसला चाललोय। ठीक आहे, मग संध्याकाळी भेटू। ओके, बाय बाय। काय झालं एजेंना? एवढी काय चौकशी करत होते? वहिनी, अहो काय झालं? तो मन्या पतंग स्पर्धेला येणार होता, का नाही आला? देव जाणे वहिनी, तो मन्या ना कामापुरता मन्या निघालाय। म्हणजे तो म्हणतोय की आता त्याला ह्या सगळ्यात पडायचंच नाही। पडाय नक्की काय झालंय? तो का सगळ्या गोष्टीला नकार देतोय? तेच तर कळत नाहीये ना। आणि त्याच्यामुळे ना आपण प्लॅन केला होता की त्याचा वापर करून एजे आणि लीलामध्ये फूट पाडू, पण तो सगळा प्लॅन फ्लॉप झालाय। नाही,
लीलाचा हा मन्या चॅप्टर काय कळत नाही मला, पण तिने हा जो गेम सुरू केलाय ना तो अर्धवट सोडायचा नाही आपण. तिचा हा मन्या चॅप्टर इतक्या सहजासहजी संपू द्यायचा नाहीये. मावशी आई, काय का सकाळी सकाळी आठवण आली माझी? अगं तुला तर काय आमची आठवण येत नाही? मलाच तुला फोन करायला हवा ना. असं का बोलतीयस? काय ग, लहान बहिणीचं लग्न तोंडावर आलंय, त्याचं काही आहे तुला? मला सांग, हं? त्या दिवशी एजंटच्या घरी आम्ही लग्नाची बोलणी करायला आलो होतो. एजे म्हणाले की तुमच्या घरात तुमच्या दारात लग्न करू. हो म्हणालीस? अगं तुला काही कळतं की नाही? हं? अगं तुझ्या लहान बहिणीचं लग्न आहे ना, मग तिच्याही काही अपेक्षा आहेत की नाहीये लग्नाकडून? अगं मावशी आई, माझं बोलणं झालं होतं रेव बरोबर, आणि तिला आवडणार आहे असं घरीच लग्न करायला. तिला चालणार आहे, पण माझ्या रेवला तू नीट ओळखलं नाहीयेस अजून. माझी रेव आहे अशी हट्ट करणारी, हक्काने काही मागून घेणारी. पण तुला कळायला नको, मोठी बहीण आहेस ना. अगं ताई म्हणून तूच सांगायला हवं होतंस ना की हे चालणार नाही. माझ्या रेवचं लग्न मोठं धूम धडाक्यातच झालं पाहिजे. अगं मावशी आई, पण ते तू नको मला सांगूस. हे बघ, हे असं दारात लग्न होतंय छोटेखानी, तुला सांगून ठेवते. ती दुर्गा जर माझ्या रेवला यावरून काही बोलली ना, लीला तू लक्षात ठेव, माझ्या रेवला जरा जरी त्रास झाला ना तर तुझी काही खैर नाहीये. एका बाजूला तो मन्या लीलाला त्रास देत राहील आणि दुसऱ्या बाजूला मी रेवतीसाठी खड्डा खणून ठेवलाय. काही झालं तरी त्या मुलीचं लग्न माझ्या भावाशी होता कामा नये. माझा प्लॅन रेडी आहे. तू प्लॅन मध्ये आहेस का नाही शेवटचं विचारते. आता यात मला कुठलीही चूक झालेली चालणार नाही. अगं मावशी आई, असं काही होणार नाही, आणि रेव खरंच आनंदात आहे. जर तिला मोठं लग्न हवं असतं तर तिने तसं सांगितलं असतं मला. बोललीस बोललीस. स्वतःचा हट्ट काही सोडू नकोस. लहानपणापासून अशीच आहेस तू, म्हणून तुला तुझ्यासारखी स्वार्थी मुलगी आहे ना, हे असंच करणार. ती फक्त स्वतःचा विचार करणार. तुझ्या डोक्यात रेवूचा विचार येऊ शकत नाही. फक्त स्वतःचाच विचार राहू देत. नाही कर कर कर, तू स्वतःचा विचार कर. मी यासाठी ना एजंटनाच फोन करते. अगं अगं मावशी, एजंट ना काय, आणि ते आता ऑफिसमध्ये कामात असतील. ते हे बघ, रेवूचं लग्न आपण मोठं करावं हेच बोलायचंय ना तुला. मग मी बोलते एजंटशी. बघा, नाही बस थापा मारू नकोस आणि वेळ घालवू नकोस. तू फोन कर, आणि नाही केलास ना तर मी एजंटना फोन करणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.